प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नावाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 17 मे 2025 शनिवार। सदैव मी नेहमी प्रभूला माझ्या समोर ठेवले आहे. स्तोत्र 16 अध्याय 8 वचन. सदैव या शब्दांचे अर्थ आहे प्रभू येशू ख्रिस्तांचे उपस्थितीचे सातत्याने भान ठेवणे. काही जण म्हणतात की देवाचे वचनातील आश्वासने केवळ इस्रायलासाठी होती किंवा ती जुन्या करारापुरती मर्यादित होती, पण तसे नाही. जसा आपला प्रभू काल, आज आणि सदैव तोच आहे, त्यांची आश्वासने देखील बदलत नाहीत, म्हणून ती आपलीही सदैवची आहेत. प्रभू आपला सदैवचा आनंद असो की फक्त अधूनमधून त्यांची उपस्थितीची जाणीव असण्यापुरती गोष्ट नसावी, तर नेहमी त्यांच्या मते आनंद मानण्याची प्रयत्न असावा. तुमची साक्ष असावी. मी तर रोज त्यांची आनंद होती, नेहमी त्यांच्यासमोर हर्ष करतो. नीतिसूत्र 8 अध्याय 30 वचन. तो सदैव तुमच्याबरोबर आहे. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, टाकणार नाही. याहून अधिक त्यांचे वचन सदैव तुमच्यासमोर ठेवा. दररोज त्यांची सल्ल्याप्रमाणे चाला, त्यांची आज्ञा ऐका आणि पाळा. वचन सांगते, तू आपल्या देवावर प्रेम कर आणि त्यांची आज्ञा, नियम, विधान सदैव पाळ. स्तोत्र 11 अध्याय 1 वचन. सदैव प्रार्थना करा. प्रत्येक त्रास आणि प्रत्येक हृदयाची टोके ही येशू ख्रिस्तांची नावाने प्रार्थनेने भरलेली असो. देव तुमच्या प्रार्थना ऐकतो यावर स्थिर विश्वास असू द्या. आज विश्वास सातत्यपूर्ण प्रार्थनेला सामर्थ्य देतो. येशूने कशी प्रार्थना केली ते बघा. पिता, मी तुला धन्यवाद देतो, कारण तू माझ ऐकलंस आणि मला माहीत आहे की तू नेहमी माझे ऐकतोस. योगान 11 अध्याय 42 वचन. जेव्हा तुम्ही प्रभूला सदैव आपल्या समोर ठेवता, तेव्हा तुम्हाला त्यांची स्तुती केल्याशिवाय रागत नाही. दावीद म्हणतो, मी सदैव प्रभूचे गुणगान करीन, त्यांची स्तुती माझ्या तोंडात सदैव राहील. स्तोत्र 34 अध्याय 1 वचन. तुमच्या जवळ हे अनुभव आहे का? तुम्हीही दाविदासारखे सदैव देवाची स्तुती करता का? दाविदने पारंपरिक स्तोत्रमध्ये अनेक विनंत्या मांडल्या, पण नंतरल्या स्तोत्रमध्ये तो सदैव स्तुती आणि कृतज्ञतेची भूमिका घेतो. त्यांची हृदय उपासनेने भरून वागतो. तो आपल्या आत्म्याला म्हणतो, हे माझा आत्मा प्रभूचे गुणगान कर. मी जागतो तोपर्यंत मी प्रभूचे स्तुती पाठ गायन करीन. स्तोत्र 146 अध्याय 1 आणि 2 वचन. प्रिय देवाची मुलांनो, प्रभूला सदैव आपल्या समोर ठेवा आणि त्यांची उपस्थिती आनंदाने जगा. सदैव अधिक ज्ञानासाठी वचन. प्रभूमध्ये सदैव आनंद मान. मी पुन्हा सांगतो, आनंद मान. फिलिपियन्स 4 अध्याय 4 वचन 4. आजचे बायबल वाचन. सकाळी पहिले इतिहास 1 से 3 अध्याय. संध्याकाळी योगान 5 अध्याय 25 वचन से 47 वचन. धन्यवाद. वचन.